नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडणारे हे खारे दाणे. पाहता आहे ना, घरच्या शेंगदाण्यापासून केलेले हे एकदम मस्त कुरकुरीत हे खारे दाणे आहेत. चला तर मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, शेंगदाणे निवडून घ्यायचे आहेत. आता नॉर्मली आपल्या घरामध्ये जो शेंगदाणा असतो ना तोच घ्यायचा, फक्त शक्यतो थोडासा जाडसर असतो ना तो घ्यायचा. तर एक वाटी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या शेंगदाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथं 1 लिटर इतकं पाणी आहे. खूप जास्त ठेवायचं नाही, 1 वाटी शेंगदाणे आहे तर 1 लिटर पाणी पुरेसं आहे. पाण्याला छान उकळी आली, मीठ घालून घेतलं. नंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आता अर्धवट झाकण झाकायचं आपल्याला, पूर्ण झाकण झाकायचं नाही. अर्धवट झाकण झाकून आपल्याला याला उकडून घ्यायचे आहे शेंगदाणे. आता किती वेळ उकडायचे तर तुम्ही पाहू शकता, हे जे शेंगदाणे आहेत ना ते हलकेसे त्याच्यावरचे साल आहेत ना, शेंगदाण्याचे वरचे टर्फल, ते असे एकत्र झाले पाहिजेत, गोळा झाले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला एक 8 मिनिट याला उकडून घ्यायचं आहे. तर नंतर काय करायचं, आता उकडून झाले, आपल्याला एक चाळणी घ्यायची, चाळणीवर हे गाळून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला एकदम कोरडे असे हे शेंगदाणे मिळतात. आता कोरडे करण्यासाठी काय करायचे, आपल्याला चाळणीवर आपण 1 मिनिटासाठी ठेवलेलं होतं, हलकेसे कोरडे झाले की कपडा अंथरून घ्यायचा आणि त्या कपड्यावर हे आपल्याला वाळत घालायचे आहेत. फॅनखाली घाला किंवा किचन ओट्यावर पैस केला तरीही चालेल. आता तुम्हाला जास्त वेळ घालायचं नाहीत. तर पहा, आपण जेव्हा हातामध्ये घेतो आणि मूठ बांधतो ते हलकेसे हे हाताला चिकटले पाहिजेत, एवढेसे आपल्याला हे वाळत घालायचे आहेत. खूप जास्त वेळ घालायचा नाही. तर छान असे वाळलेले आहेत. तर आता काय करायचं, आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी मीठ घेतलेलं आहे. खूप जास्त मीठ आपल्याला लागणार नाही. जेवढे शेंगदाणे त्याच्या दीडपट, म्हणजे 1 वाटी शेंगदाणे आहे तर 1.5 वाटी मी इथं मीठ घेतलेलं आहे. ते मिठाला छान गरम होऊ दिलं. परत याच्यामध्ये मी हे शेंगदाणे घालून घेतलेत. ओले शेंगदाणे अजिबात घालायचे नाहीत, छान कोरडे होऊ द्यायचे. कोरडे झाले की याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि सारखं याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. सारखं हलवत राहायचं, म्हणजे कसं तळाला लागणार नाहीत आणि व्यवस्थित असे हे भाजले जातात. तर गॅस मिडियम हीटवर ठेवला तरीही चालेल. आता मिडियम हीटवर गॅस ठेवून सारखं याला परतवत राहायचं आहे. तर याला वेगळे शेंगदाणे आणण्याची काहीही गरज नाही. घरच्या शेंगदाण्यामध्ये एकदम मस्त असे कुरकुरीत हे आपले खारे शेंगदाणे तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता, हलकेसं याला एक कडकपणा, कुरकुरीतपणा येत आहे. तर आपल्याला सारखं याला परतवत राहायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिट लागू शकतात. अगदी कमी आचेवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. मीठ छान गरम झालं तर कमी वेळ लागतो. मीठ गरम व्हायला एक 2 ते 3 मिनिट लागू शकतात. सुरुवातीला मीठ गरम झालं की आपण हे घालून घेतलेले होते. छान असे भाजलेले आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त असं त्याचं साल जे आहे ना ते सुटत आहे, तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे. साल जोपर्यंत त्याचं सुटत नाही, वेगळं होत नाही तोपर्यंत. तर एकदम मस्त असं कुरकुरीत आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. झारीने काढून घ्या, म्हणजे मीठ हे तळाला राहील आणि शेंगदाणे हे वरती येतील. तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त आपले हे खारे दाणे तयार झालेले आहेत. वाटतंय ना, भट्टीमध्ये केलेल्या सारखे हे खारे दाणे एकदम मस्त कुरकुरीत हे आपल्या घरच्या घरी तयार झालेले आहेत. प्रवासासाठी बाहेर जर जायचं असेल तर तुम्ही हे करून घेऊन जाऊ शकता. एकदम मस्त कुरकुरीत लागतात, असेही खायला छान लागतात. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.